गुड मॉर्निंग. छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे बघा. तर आमचा दौरा निघालाय दुकानाकडे. तर दुकानात आम्हाला जायचं होतं दूध आणण्यासाठी. दुकानात गेलो, दूध बिस्किट घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर ना बघा मी चहाला ठेवलं. इथं मी व्हॉइस ओव्हर करते तर स्वामिनी आहे इथं. तर स्वामिनीचा आवाज मध्ये येईल तर थोडासा आवाजाला तिच्या इग्नोर करा. चहा ठेवल्यानंतर मी दूध तापवण्यासाठी ठेवलं आणि नाश्त्यासाठी पोहे बनवायला घेतले. तर इथे बघा मी पोहे घेतले, पोहे निवडले, चाळले, त्यानंतर स्वच्छ धुतले आणि पाणी नितळण्यासाठी ठेवून दिले. त्यानंतर हिरवी मिरची कांदा कापून घेतलं आणि गॅस चालू करून कढई ठेवली. तर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जिरं, हिरवी मिरची टाकली, कांदा टाकला, ते व्यवस्थित परतून घेतलं. मग त्यामध्ये पोहे टाकले. पोहे टाकल्यानंतर मीठ टाकून एकत्र करून आपले पोहे तयार झाले. तर बघा आपला चहा आणि पोहेचा नाश्ता तयार झाला. या तुम्ही पण नाश्ता करण्यासाठी. नाश्ता झाल्यानंतर बघा मग भांडे होते जाळीमध्ये रात्री घासलेले, मग ते फळीला मांडून ठेवले. त्याच्यानंतर एका साईडला मी शिवांशला शाळेत जायचं होतं. शिवांशचा शेवटचा पेपर होता. मी शिवांशला थालीपीठ बनवून देत होते. मग मी भांडी मांडता तव्यावर थालीपीठ टाकलं होतं, त्याच्याकडे पण लक्ष दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी शिवांशला शाळेत सोडवायला गेले. स्वामिनी आल्यानंतर झोपली होती. तर ती झोपल्यानंतर बघा मग इथं कांदे आम्ही बिग बास्केटवर मागवले होते, तर ते लावायचे होते. जाळीत तसेच ठेवले होते. मग ते कांद्याच्या ठिकाणी ठेवले, बटाट्याच्या ठिकाणी ठेवलं आणि ते सगळं परत झाडून वगैरे सगळं घेतलं. तर बघा इथं तुम्हाला दाखवते स्वामिनी कशी झोपली आहे. स्वामिनी झोपल्यावर सगळी कामं होतात, पण स्वामिनी तर जागी असली ना कामांना जिथं 10 मिनटं लागतं तिथं अर्धा तास लागतो बघा, कारण की तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं. तर बघा स्वामिनी तर झोपलेली तुम्हाला दाखवते. मग ती उठली. त्याच्यानंतर मी लगेच शिवांशला 2 वाजता आणायला जायचं होतं. तर मी लगेच शिवांशला आणायला गेले. तिकडून आल्यानंतर त्याला आणलं. स्वामिनीला ठेवून गेलते बघा झोपली होती म्हणून. मग त्याला आणलं. आल्यानंतर त्याला जेवण वगैरे दिलं आणि जरा वेळ झोपायला सांगलं. मग दोघंजण खेळत होते उठल्यानंतर. तर बघा स्वामिनीची मज्जा, गाडीला खेळत बसली. गाडीला धरून पण उभा राहते. ती कधी काय करायला ना काय सांगता येत नाही बघा. मग त्यानंतर आम्ही चक्कर मारण्यासाठी बाहेर आलो होतो बघा संध्याकाळचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा. चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.